प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला प्रेमळ शुभेच्छा. कसे आहात? सर्व काही ठीक आहे ना? हे ठिकाण पाहिलंत का? हे समुद्र आहे आणि मी एका बोटीतून प्रवास करत आहे आणि तुमच्याशी बोलत आहे. आपण मस्कत शहरात आलो आहोत. सेवा संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की या शहरात डॉल्फिन्स पाहायला मिळतात. आपण त्या पाहायला बोटीतून आलो आहोत. समुद्रात प्रवास करत असताना हे किती अद्भुत वाटते. आपण देवाच्या सृष्टीची सामर्थ्य पाहू शकतो. मी आश्चर्याने पाहत होतो. या भागात आपल्याला अनेक डॉल्फिन्स दिसल्या. आपण प्रत्यक्षात शेकडो डॉल्फिन्स उड्या मारताना आणि खेळताना पाहिल्या. काय असो, प्रत्यक्ष समुद्र पाहण्याचा आनंद किती मोठा आहे ना. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. देवाची सृष्टी किती मौल्यवान आहे. असं म्हणतात की डॉल्फिन्सना माणसांची खूप आवड असते. त्या माणसांवर हल्ला करत नाहीत. जर कोणी समुद्रात पडला तर त्याला किनाऱ्यावर पोहोचवतात. म्हणून डॉल्फिन ही एक प्रकारची मासळी खूप चांगल्या स्वभावाची आहे. तर आज प्रभू तुमच्यासाठी कोणते वचन ठेवले आहे हे ऐकायला तुम्ही उत्सुक आहात का? प्रेषितांची कृत्ये अध्याय 18 वचन 10. मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही. हे वचन प्रभू आपल्या सेवकाला देतो जेव्हा प्रेषित पौल आपली सेवा सुरू करतो. तो करिंथिया शहरात आला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि परिस्थिती पाहून त्याच्या मनात भीती निर्माण झाली. कारण ते ठिकाण आणि तिथले लोक त्याच्यासाठी नवीन होते. त्यांना पाहून त्याला काहीसं वेगळं वाटलं. त्याच्या मनात कदाचित भीती आली असेल, इथे सुवार्ता सांगणं धोकादायक ठरेल का? म्हणून प्रभू त्याच्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला, भीती बाळगू नकोस. धाडसाने बोल. कोणीही तुला इजा करण्यासाठी हल्ला करणार नाही. प्रभूने त्याला असे वचन दिले. त्यानुसार प्रभूने त्याला सुरक्षित ठेवले. माझ्या सेवा काळात जेव्हा मी उत्तर भारतात गेलो होतो, राजस्थान राज्यात सेवा करत असताना काही धार्मिक कट्टरपंथी ज्यांना याची माहिती मिळाली ते दूरवरून मोठ्या शस्त्रांचा आम्हाला हल्ला करण्यासाठी आले. ते अत्यंत आक्रमकपणे आम्हाला मारण्यासाठी आणि ठार करण्यासाठी आले. आमच्यात आणि मृत्यूमध्ये फक्त एक पाऊलच अंतर होतं. पण प्रभूने आम्हाला सोडून दिलं नाही किंवा आमचे त्यांच्याकडे सोपविले नाही. प्रभू आमच्या सोबत होता. आम्हाला चमत्कारिकरित्या वाचवलं. माझ्या सेवा काळात मी अशा अनेक घटना अनुभवल्या आहेत. यातली सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे धोका आमच्या जवळ येऊ शकतो पण तो आम्हाला स्पर्श करू शकत नाही. कारण प्रभू आमचं रक्षण करण्यासाठी आमच्या सोबत आहे. तोच तुम्हाला सांगतो, माझ्या मुला-मुली, घाबरू नकोस. कोणीही तुला इजा करू शकत नाही. तुझ्या कामाच्या ठिकाणी तुला त्रास देण्याचा काहीतरी कट रचला जातोय का? कोणी तुझ्या व्यवसायाला हानी पोहोचवून तो नष्ट करण्याचा विचार करत आहे का? वाईट लोक त्यांच्या मनात तुझी सेवा नष्ट करण्याचा आणि तुला संपवण्याचा कट रचत आहेत का? कशाचीही भीती बाळगू नकोस. प्रभू तुझ्यासोबत आहे. तो तुला असं जपेल की कोणीही तुला इजा करू शकणार नाही. तुला विश्वास आहे का? विश्वासाने म्हण, प्रभू, ही वचन मला आहे. कोणीही माझ्यावर हल्ला करून मला दुखावू शकणार नाही. कारण तू माझ्यासोबत आहेस. जो कोणी असा विश्वासाने प्रार्थना करतोय त्या मुला-मुलीला आशीर्वाद दे. एखादा चमत्कार कर आणि परिस्थिती बदलून त्यांना आनंदी कर. आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.